आणि अमेरिका आणि इस्रायल गेले 18 दिवस सातत्याने इराणवरती एकापाठोपाठ एक हल्ले चढवतात। पण याही परिस्थितीत इराणनं टिकाव कसा धरून ठेवलाय? तर इराणकडे एकूण 3 महत्त्वाची एक प्रकारे हुकुमाचे एक्के आहेत, ब्रह्मास्त्र आहेत आणि त्यांच्या जोरावरती त्यांनी बलाढ्य अमेरिकेला जेरीस आणलंय। सगळ्यात पहिलं ब्रह्मास्त्र म्हणजे हॉर्मुझची सामुद्रधुनी। या मार्गातनं मोठ्या प्रमाणात जगभरात तेलाची वाहतूक होते। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करत इराणनं जगाची आर्थिक नाकाबंदी केली आहे। इराणकडे असलेलं दुसरं अस्त्र ठरतंय ते म्हणजे लांब पल्ल्याच्या क्षमतेचं क्षेपणास्त्र सेजिन। या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा इराणनं पहिल्यांदाच वापर केलाय। हे क्षेपणास्त्र सुमारे 2500 किलोमीटरपर्यंत मारा करण्यासाठी सक्षम आहे। तर तिसरं महत्त्वाचं शस्त्र म्हणजे इराणकडे असलेले सुसाइड ड्रोन। हे ड्रोन तुलनेनं स्वस्त असले तरी ते अतिशय प्रभावशाली ठरतात। त्यांनी अमेरिकेच्या लष्करी तळांवरती आणि संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करून अमेरिकेला जेरीस आणलंय। मल्टीलेअर हल्ल्याची क्षमता असलेल्या ड्रोनमुळे आधुनिक युद्धाचं स्वरूप बदलत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।